हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. स्वागत आहे तुमचं रेखा मराठी ब्लॉगमध्ये. तर नाश्त्याची भांडी सुद्धा इतकी सारी निघाली होती जी मी आताच इथे म्हणजे घासून लावून ठेवलेली आहे. आणि आज खूप जास्त धावपळ, म्हणजे 12ही महिने माझ्या मागे धावपळ असतेच तशीही. तर खूप जास्त धावपळ म्हणजे आता तुम्हाला तर मी शेअर सुद्धा करू शकत नाही, इतकी धावपळ असते, तुम्हाला माहिती आहे. आणि त्याच्यामुळेच मी तुमच्याबरोबर इतक्या म्हणजे जसं लेट ब्लॉग शेअर करत असते. आणि त्याचमुळे माझा वॉच टाइम सुद्धा होत नाही. इतक्या वर्षाचं चॅनल आहे तुम्हाला माहिती आहे, पण वॉच टाइम त्याच्यामुळे होत नाही आहे. तर आज घरगुती पॅक लावणार आहे. बऱ्याच दिवस नाही, वर्षानंतर म्हटलं तरी चालते. तर घेतलेलं आहे बेसन आणि हे बघा याच्यामध्ये टाकलेली आहे हळद. तर 2 पीच हळद टाकलेली आहे मी थोडी थोडी. आणि ते सुद्धा हळकुंडाची आहे, जे घरी बनवलेली असते ती आहे, म्हणून आज मी त्याच्यामध्ये ही टाकलेली आहे. आणि खास करून त्या हळदीमुळेच मला आज आठवलं की हळकुंडाची छान ओरिजिनल हळद आहे, तर आज हा पॅक लावावा. तर आता मी याच्यामध्ये थोडं पाणी घालते. दूध टाकून आज मी लावत नाही आहे, पाणी टाकूनच लावत आहे. तर कारण दूध कच्चं याच्यामध्ये पाहिजे असते आणि दूध आहे तापवलेलं, त्याच्यामुळं मी लावत आहे आज याच्यामध्ये पाणी टाकून. तर आता मी केस छान वर बांधून घेतलेले आहेत. आणि पाहिजे तर मी ब्रशनी सुद्धा लावू शकते पॅक, कारण पार्लरचे बरेचसे ब्रश आहेत. पण बेसन आणि हळदी म्हटलं म्हणजे बोटाने खूप छान लागते फिंगर टिप्सनी. तर आधी याला मी छान मिश्रणासारखं मिक्स करून घेते. बघा कन्सिस्टन्सी कशी आहे. आणि इतकीच कन्सिस्टन्सी लावायची आहे, कारण आपल्या फेसवरती व्यवस्थित अप्लाय झाली पाहिजे. तर मी स्किप न करता दाखवत आहे तुम्हाला की मी किती वेळात लावलेला आहे. तुम्ही बघू शकता, कारण मी थोडाही व्हिडिओ स्किप केलेला नाही आहे लावताना. तर झालेला आहे माझं लावून पॅक. तर आज मी एक्स्ट्राच भिजवलं होतं थोडं, फेसपेक्षा जास्त, त्याच्यामुळे मी पापण्यांवर सुद्धा लावून घेत आहे. कारण इतक्यात मी चालली आहे बाहेर, त्याच्यामुळे टॅनिंग खूप जास्त वाढलेली आहे. तर सीधीच कसं वाटत आहे, कारण आपण जेव्हा ब्रशनी लावतो तेव्हा अर्धा तर ब्रशमध्येच राहून जातं पॅक. तर तुम्हीही घरी नक्की ट्राय करा. आणि सगळ्यांना हा घरचा सिंपलचा पॅक माहितीच आहे. तर बस मी 10 मिनिटापेक्षाही कमी ठेवत असते नेहमी आणि वॉश करून घेत असते. तर आता 10 मिनिट ठेवणार आहे मी जास्तीत जास्त. आयब्रोवर सुद्धा आलेला आहे. आणि हे चेहऱ्याचं जसं आपण इतक्या कन्सिस्टन्सीमध्ये लावलं तर छान एकदम लवकर कडक सुद्धा होत नाही आणि निघायला सुद्धा छान निघतं. एकदम पातळ लावलं तर निघायला थोडा त्रास होतो, कारण ते पटकन कडक होतं आणि मग निघायला त्रास होते. त्याच्यामुळं फेस खूप जास्त आवरून धरतं. असं जर लावलं तर छान होतं. तर आता पॅक सुकेपर्यंत बाकीची कामे मी आवरून घेते. तर बऱ्याच दिवसांनी बाहेर छान ऊन पडले. तर थोड्या वेळ आले उन्हात, म्हणजे
थोडं उन्हामुळं कसं लवकर पॅक चेहऱ्यावरचं हे करतं, कारण मला आहे लवकर धुवायचं. तर 5 मिनिट बाहेर. तर चला आता 5 मिनिट बाहेर थांबले, पॅक वॉश करते. बाय.